आयडेंटिफाय करा की तुमच्या पार्टनर मधल्या स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. थोडं तुझं थोडं माझं करून तुम्हाला पुढे सरकायचं आहे. लग्न ठरल्यानंतर म्हणा किंवा लग्न झाल्या पण प्लॅनिंग हे व्यवस्थित पाहिजे आणि हे बोललं गेलं पाहिजे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतोय की काही विषयांवर बोललंच जात नाही. मुलं अगदी लहान आहेत की ज्यांचे करिअर डिसिजन, ज्यांचे मॅरेज डिसिजन बाकी, आणि आई वडील मात्र 50, 60, 70 ला पोहोचले. आता काय होतंय, हिला माहित नसतं कसं करायचं आहे, त्याला माहित नसतं हँडल कसं करायचं आहे, आणि कुठेतरी जसा एरा पुढे सरकतोय नात्यातले वयाचे डिस्टन्स छोटे होत चालले. नमस्कार. आज पुन्हा एकदा मयूर अलंकार निर्मित सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव निमित्त नातं तुझे माझे या पॉडकास्टमध्ये मी मयूर राजेंद्र शहाणे, संचालक मयूर अलंकार, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण एका छान, नाजूक, पारंपरिक, सामाजिक, धार्मिक, भावनिक तसेच जबाबदार नात्याविषयी बोलणार आहोत. ते म्हणजे नवरा बायकोचे नाते. आणि या विषयावर आपल्या मनातल्या प्रश्नांना उत्तर देण्यास आपल्या सोबत आहे डॉक्टर सुप्रिया पाटील मालसाने. डॉक्टर, मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या इंट्रोडक्शनने या पॉडकास्टची सुरुवात करूया. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया मालसाने पाटील. जसं आता सरने माझं इंट्रोडक्शन करून दिलं आहे. बेसिकली मी BHMS आहे आणि त्याच्यानंतर मी मास्टर्स इन सायकोथेरपी अँड काउन्सिलिंग आणि सेकंड मास्टर्स इन क्लिनिकल सायकोलॉजी केलेलं आहे. आणि सध्या मी सनशाईन काउन्सिलिंग अँड थेरपी सेंटर नाशिक इथे सायकोलॉजिस्ट आणि एज्युकेशनल काउन्सिलर म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. माझा एक्सपिरियन्स जवळपास 13 ते 14 वर्षाचा आहे या क्षेत्रामधला. धन्यवाद. काही जनरल प्रश्न आहेत जे सर्वसामान्यांचे आणि सगळ्यांचेच प्रश्न आहेत. अशा प्रश्नावली आपण डॉक्टरांना काही प्रश्न विचारूया. डॉक्टर, आज आपण मॉडर्न एरामध्ये आहोत, तर तुम्ही काय सांगाल, नवरा बायकोचे नाते आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहे? नवरा बायकोचे नाते हे अगदी जुन्या काळापासनं तर आत्ताच्या टेक्नॉलॉजीच्या म्हणतो आपण मॉडर्न एरामध्ये तेवढंच महत्वाचं आणि स्पेशल आहे असं मी म्हणेन. कारण त्या नात्याला एक वेगळा आस्पेक्ट आहे जो बाकीच्या नात्यांमध्ये येत नाही. ओके, की कंपॅनियनशिप, की आपण दोघं सुखदुःख एकत्र बघणार आहोत, आपण दोघं एकमेकांशी बाउंडेड आहोत प्रत्येक कंडिशनला फेस करायला. आता ही जी दृढता आहे ना, ही इनिशियल काळामध्ये खूप दिसत होती की जेव्हा आय थिंक नवरा बायकोला माहित पण नसायचं की ते कोणाशी लग्न करतायत. ओके, ते बघायचे पण नाही एकमेकांना आणि मग तरी ते लग्न करायचे आणि ते डेडिकेटेड होते त्या गोष्टींना. ओके, तर तो एक काळ होता. नंतर हळूहळू एरा बदलत पुढे आला की नवरा बायकोंना दाखवलं जाणं, एकमेकांना चॉईसेस विचारणं, हे चालणार आहे का, हे चालणार आहे का. पण तेव्हा पण आपण बाह्य रूपावरनं हो नाही म्हणत होतो. पण कुठेतरी घराचं दबाव म्हणू शकतो किंवा घराचं एक सपोर्ट आणि सोसायटीचा सपोर्ट, ह्याच्यातनं ते नातं पुढे बहरत जायचं, हळूहळू उलगडत जायचं, एकमेकांना आपण ओळखायचा प्रयत्न करायचो आणि मग ते स्पेशल बनत जायचं. ऑब्व्हियसली आता काय होतंय, थोडंसं पुढे सरकूया आपण. त्याच्यामध्ये लव्ह मॅरेजेस सुरू झाले की तुम्ही आधीच एकमेकांना ओळखता आहे आणि मग त्या आहोच आरे मध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. हा, आणि मग परत तो एक स्टेज आपण वर चढून गेलो. रिस्पेक्ट नाही असं नाही म्हणणार मी, त्या आरेमध्ये पण रिस्पेक्ट आहे, जवळीक आहे, पण ती ऍट इज तुटून जाते, असं होऊन जातं. आणि आत्ताचा जो एरा आहे, आपण जे मॉडर्न म्हणतो आहे, नातं स्पेशलच आहे, नो डाऊट. त्या नात्यासारखं दुसरं नातं नाहीच आहे. कारण ओके, ना फ्रेंडशिप मध्ये येत आहे, ना भाऊ बहिणीच्या याच्यात येत आहे, ना आई वडिलांच्या, हे नातं हे वेगळंच आहे. फक्त प्रॉब्लेम असा होतोय की आत्ताच्या मॉडर्न एराला इन्फ्लुएन्सेस खूप आहेत. खूप जास्त इन्फ्लुएन्सेस आहे. परत कुठेतरी असं झालंय की एज्युकेशन वाईज खूप पुढे चालले आहेत सगळेच जण, तर मग इंडिपेंडन्सी, फ्रीडम ह्या गोष्टी खूप जास्त आहे. आणि मग ते टिकवण्यात, ते नातं टिकवण्यात थोड्या अडचणी आपल्याला जास्त जाणवत आहे आधीपेक्षा. ओके, कारण आधीचे जे लोक त्या नात्याला स्पेशल ह्याच्याने बघत होते, आत्ताचे मुलं मुली त्या नात्याकडे खूप स्पेशल ह्याच्याने बघण्याच्या ऐवजी खूप बंधनाच्या ह्याच्याने बघतात की लग्न होणारे म्हणजे मी बंधनात अडकणार आहे. म्हणजे ती स्पेशालिटी कुठेतरी ते हरवत आहेत. तर त्याला जर आपण तसं स्पेशल ठेवण्याचा प्रयत्न केला तर ह्या गोष्टी वाचतील. पण आता कसं होतंय की नाही, मी तर आता अडकणार आहे, करा बॅचलर पार्टी करा. मुलंही करतायत, मुलीही करतायत, बॅचलर पार्टीज करतायत, एन्जॉय करतायत, की जसं काय आता पुढे आपल्याला लाईफच काही हे करायला मिळणार नाही, फक्त जबाबदाऱ्याच करणार आहोत. तर तो एक गोष्ट
आणि आत्ताच्या एरामध्ये सोशल मीडिया हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ओके. कधीतरी कॉलेज टाइम मध्ये तुम्ही फिरायला जाता आहे, मित्रमैत्रिणी आहे, सगळं छान चाललं आहे, मग त्याचे फोटो, त्याच्या पोस्ट, आणि लग्नानंतर मोबाईल, त्यांचे पासवर्ड्स, मग ते नाही तू मोबाईल लॉकच का केला आहे, हे असंच का चाललं आहे, मग ते उघडून बघणं, मग ते काहीतरी वेगळंच पुढे येणं, ह्याच्याने हे नातं टिकण्याचं प्रमाण खूपच प्रॉब्लेम मध्ये आहे सध्या. की काहीतरी पुढे येतं आणि मग ते फाटे फुटून जातात. तर तो जो स्पेशलनेस आहे ना, तो कुठेतरी हरवत चालला आहे. तिची दृढता आहे ती कुठेतरी हलवत चालली आहे, आणि ती मेंटेन करण्यासाठी आपल्याला स्वतःला, म्हणजे दोघांनाही, नवरा बायकोला स्वतःलाही एफर्ट्स घेणं खूप गरजेचं आहे. जबाबदारीने वागणं. येस, जबाबदारीने वागणं, की कुठली गोष्ट किती आणि कशी वापरायची आहे, कशी हँडल करायची आहे, अगदी स्वतःच्या मनापासून एकमेकांच्या, तर ते मोबाईल पर्यंत सगळीकडे ती गोष्ट लागू पडते. डॉक्टर, नवरा बायकोचे नाते म्हणजे एक रथासारखे, रथाचे चाक जसे दोन असतात तसं नवरा बायकोचं नातं असतं, आणि ह्या दोन चाकांचा बॅलन्स नवरा बायकोंनी ह्या कशा पद्धतीने केला पाहिजे? योग्य प्रश्न आहे, कारण आपण पारंपरिक म्हटलंच जातं की नवरा बायको हे रथाची दोन चाकं, संसार हा रथ आहे. बरोबर. आता मॉडर्न एरियाला आपण कदाचित गाडी म्हणूया, गाडीची दोन चाकं आहेत. तर आपण कसं करतो, गाडीला कसं मेंटेन करतोय, की सर्व्हिसिंग करतो आहे, हवा चेक करतो, व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलन्सिंग बघतो का, तर ते चाक थोडं पुढे मागे असलं तर डळमळतं, हवा कमी जास्त असली तर प्रॉब्लेम होतो. येस, दोन्ही चाक हे समांतर रेषेत समांतर पावरनी जर चालले तर ती गाडी योग्य दिशेला निघून जाते, म्हणून ते जसं म्हटलं आहे. आता हे मेंटेन करण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी, म्हणजे त्या दोघांना एकत्रपणे सक्षम राहण्यासाठी काही गोष्टी एकत्र करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे त्यांनी एकमेकांना समजून घेणं, सपोर्ट करणं, ऍडजस्ट करणं, एकमेकांच्या सवयी, एकमेकांच्या उणिवा त्या भरून काढणं, म्हणजे आपण तो रथ किंवा गाडी ही मेंटेन करतो आणि एक टीम म्हणून एका दिशेने जातो. बिलकुल.